बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा कादंबरीबद्दल बोलणार आहोत जी 20व्या शतकात खूप गाजली आणि तितकीच वादग्रस्तही ठरली. व्लादिमीर नॅबोकोव्ह यांची लोलिता. हो, म्हणजे ही फक्त एक कहाणी नाहीये, यात खूप काही गुंतलंय. आसक्ती आहे, शोषण आहे. कला आहे, नैतिकता आहे होणं. एक खूप गुंतागुंतीचं रसायन आहे हे. अगदी. तर आज आपण याच कादंबरीच्या खोलात जाणार आहोत. मुख्य घटना, त्यातले विचार आणि अर्थातच आपला कथानायक हंबर्ट. त्याच्या नजरेतून हे सगळं कसं दिसतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण थेट कादंबरीच्या आधारावरच बोलणार आहोत. बरोबर. चला तर मग सुरू करूया. तर गंमत म्हणजे कादंबरीची सुरुवात थेट हंबर्टच्या बोलण्याने होत नाही. अच्छा. हो, सुरुवात होते जॉन रे ज्युनियर नावाच्या एका काल्पनिक संपादकाच्या प्रस्तावनेने. तो सांगतो की ही जी कहाणी आहे ना, ती हंबर्ट नावाच्या एका माणसाने तुरुंगात लिहिलेली आहे. एक कबुली जबाब आहे तो. काय नाव आहे त्याचं? लोलिता किंवा एका विधुर श्वेतवर्णीय पुरुषाचा कबुली जबाब. अगदी. आणि तो हे पण सांगतो की हंबर्ट आणि लोलिता दोघेही आता हयात नाहीत. हंबर्ट खटल्याआधीच हृदयविकाराने गेला आणि लोलिता बाळंतपणात. अरे बापरे, म्हणजे सुरुवातीलाच एक केस स्टडी किंवा न्यायालयीन प्रकरणासारखी चौकट दिलीये कथेला. बरोबर. आणि मग आपण थेट हंबर्टच्या जगात येतो आणि त्याचं पहिलंच वाक्य अंगावर येणारं आहे. लोलिता, माझ्या जीवनाचा प्रकाश, माझ्या शरीराची आग, माझे पाप, माझा आत्मा. काय भाषा आहे. म्हणजे यात प्रेम वाटतंय, पण एक प्रकारची धोकादायक ओढ पण आहे. हो, आणि तो स्वतःला गुन्हेगार म्हणून नाही सादर करत. तो स्वतःला एक कलाकार म्हणून बघतोय. जणू काही त्याच्या या विकृत आवडीला तो कलेतून अमरत्व देतोय. स्वतःबद्दल काय सांगतो तो? तो म्हणतो की तो एक 40शीचा युरोपियन विद्वान आहे, सुसंस्कृत, वाचनप्रिय, पण भावनिकदृष्ट्या कुठेतरी अडकलेला. हो, पॅरिसमध्ये जन्म, रिव्हिएरामध्ये बालपण. आईचा मृत्यू पण लवकर झालेला दिसतोय, नाही का? हो, एका विचित्र अपघातात. आणि त्याच्या या भावनिक गुंतागुंतीची मुळं तो त्याच्या किशोरवयीन काळात शोधतो. ॲनाबेल ली नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम होतं. ॲनाबेल ली, एडगर ॲलन पो यांच्या कवितेची आठवण येते लगेच. अगदी तेच प्रतीक आहे इथे. एक शुद्ध, हरवलेलं, दुःखद प्रेम. त्यांचं ते प्रेम अपूर्ण राहतं कारण ॲनाबेलचा टायफसने मृत्यू होतो आणि याचा खूप मोठा धक्का हंबर्टला बसतो. तो भावनिकदृष्ट्या खच्ची होतो. आणि याच अनुभवामुळे तो निम्फेटकडे ओढला जातो असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर. तो म्हणतो की 9 ते 14 वयोगटातल्या काही खास मुलींमध्ये एक वेगळंच आकर्षण असतं, जे फक्त त्याच्यासारख्या काही लोकांनाच दिसतं. निम्फेट. हे किती धोकादायक आहे. तो स्वतःच्या वासनेला सौंदर्याचं किंवा एका काय म्हणतात त्याला आध्यात्मिक अनुभवाचं नाव देतोय. स्वतःला फसवण्याचा प्रकार आहे हा. आणि हीच मानसिकता घेऊन तो अमेरिकेत येतो. तिथे तो शार्लॉट हेज नावाच्या एका विधवेच्या घरी भाड्याने राहायला जातो. तर की त्याची ॲनाबेल परत आलीय. तो क्षण त्याच्यासाठी निर्णायक ठरतो. लोलिता त्याची एकमेव आसक्ती बनते. आणि मग तर कहरच होतो. तिच्याजवळ राहता यावं म्हणून तो चक्क तिच्या आईशी, शार्लोटशी लग्न करायचं ठरवतो. हो, शार्लॉट त्याच्या प्रेमात पडते. पण हंबर्टला तिच्याबद्दल अजिबात काही वाटत नाही. उलट त्याला तिचा त्रास होतो. म्हणजे सगळा बनाव. पण हा बनाव फार काळ टिकत नाही. शार्लोटला एक दिवस हंबर्टची डायरी सापडते. अरे देवा. आणि त्यात सगळं खरं लिहिलेलं असतं. लोलिताबद्दलची त्याची वासना, शार्लॉटबद्दलचा त्याचा तिरस्कार, सगळं काही. ती अर्थातच हादरते, संतापते आणि त्याला उघड करण्याची धमकी देते. मग हंबर्ट काय करतो? तो तिला मारून टाकण्याचा विचार करतो. पण तसं काही करण्याआधीच शार्लॉट घराबाहेर धावत असताना एका गाडीखाली येते आणि तिचा मृत्यू होतो. काय योगायोग. म्हणजे हंबर्टला जे हवं होतं ते एका अपघाताने साध्य झालं. हो, आणि आता तो कायदेशीररित्या लोलिताचा पालक बनतो. इथून कथेला एक खूप गडद वळण लागतं. तो लोलिताला आईच्या मृत्यूची बातमी देत नाही. नाही, तो तिला खोटं सांगतो की आई आजारी आहे आणि तिला समर कॅम्पमधनं घेऊन येतो. आणि मग सुरू होतो त्यांचा अमेरिकेचा प्रवास. तो हॉटेलचा प्रसंग, द एन्चॅन्टेड हंटर्स, त्याचं वर्णन तो इतक्या चालाखीने करतो की जणू काही लोलिताची पण संमती होती. पण त्याचे निवेदन इतकं फसवे आहे की खरं काय हे कळायला मार्ग नाही. बरोबर. इथेच नॅबोकोवच्या भाषेची ताकद आणि तिचा धोका दोन्ही दिसतात. आपण त्याच्या शब्दात गुंतून जातो. हो, आणि पहिल्या भागातच हे सगळे विषय येतात. आसक्ती, आत्मफसवणूक, कलेचा मोहक पण फसवा चेहरा, निरागसतेचा नाश आणि नशिबाची विचित्र खेळी. आता आपण दुसऱ्या भागात येतो.
हंबर्ट आणि लोलिता अमेरिकेत फिरतायत. मोटेल, हायवे, छोटी शहरं. हंबर्ट या प्रवासाचं वर्णन एखाद्या रोमॅन्टिक साहसासारखं करतो, नाही का? हो, अगदी स्वप्नवत. पण त्या सुंदर वर्णनाच्या मागे एक भयंकर वास्तव लपलेलं आहे. एका मुलीचं हरवलेलं बालपण आणि एका माणसाचं नैतिक पतन. अमेरिकेची ती विस्तीर्ण भूदृश्य, ती जणू त्याच्या आतल्या रिकामेपणाची आणि वाढत्या भीतीची प्रतीक बनतात. बरोबर. आणि लोलिता, तिचा मूळ बदलत राहतो. कधी ती आनंदी असते तर कधी एकदम शांत उदास. ती आईबद्दल विचारते. आणि हंबर्ट खोटं बोलतो? हो. तो तिच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ स्वतःच्या सोयीने लावतो. जणू ती त्याला प्रतिसाद देतेय, पण खरं तर ती एका मोठ्या आघातातून जात असते. तो दावा करतो की त्यांच्यात परस्पर प्रेम आहे, पण त्याचेच शब्द सांगतात की तो तिला कसं शांत ठेवतो, खेळणी, कपडे, पैसे देऊन. हो, ती अनेकदा रडते असंही तो कबूल करतो. इथे नॅबोकॉफची कला दिसते. तो वाईटाचं चित्रण इतकं मोहक करतो की वाचक गोंधळून जातो. हां, आणि याच प्रवासात त्याला संशय यायला लागतो, नाही का, की कोणीतरी पाठलाग करतंय. अगदी एक लाल रंगाची गाडी त्याला सारखी दिसते. आपल्याला नंतर कळतं की हा क्लेअर क्विल्टी आहे, एक नाटककार. पण त्या क्षणी हंबर्टची पॅरनोया म्हणजे संशयवृत्ती वाढते. त्याला वाटतं जग त्याच्या विरोधात आहे. हा प्रवास आणि त्यातले हे सगळे बारकावे. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल तर बुकवाईज विथ विशालला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बरं, मग साधारण वर्षभर असं फिरल्यानंतर ते बियर्ड्सले नावाच्या एका गावात स्थायिक होतात. अच्छा. तिथे हंबर्ट लोलिताला शाळेत घालतो. एक नॉर्मल आयुष्य जगल्यासारखं दाखवतो. पण लोलिता जसजशी मोठी होते, तिचे मित्रमैत्रिणी बनतात, ती थोडी स्वतंत्र होऊ लागते. तसा हंबर्टचा मत्सर आणि भीती वाढते. त्याला तिच्यावर पूर्ण ताबा हवा असतो. शाळेत ती एका नाटकात काम करते. हो, आणि त्या नाटकाचा दिग्दर्शक कोण? तर अप्रत्यक्षपणे क्लिअर क्विल्टीच. अरे, म्हणजे क्विल्टीचा प्रभाव वाढतोय. हो. हे नाटक म्हणजे तिच्या भविष्यातल्या बंडाची आणि क्विल्टीच्या हस्तक्षेपाची एक प्रकारे सूचनाच आहे. हंबर्ट खूप अस्वस्थ होतो, त्यांच्यातला तणाव वाढतो. आणि मग ती आजारी पडते, नाटक रद्द होतं. हो, आणि मग तीच हंबर्टला म्हणते की आपण बियर्ड्सले सोडून पुन्हा प्रवासाला जाऊया. हंबर्टला वाटतं की तिला परत त्याच्यासोबत एकांत हवाय. तो खुश होतो. पण हा दुसरा प्रवास पहिल्यापेक्षा खूप वेगळा असतो. जास्त तणावपूर्ण. ती पाठलाग करणारी गाडी. ती भीती अधिक खरी वाटू लागते. हो, आणि मग एका रात्री लोलिताला खूप ताप आलेला असतो. हंबर्ट तिच्यासाठी औषध आणायला बाहेर जातो. आणि परत येतो तर लोलिता गायब. बापरे, हा तर खूप मोठा धक्का आहे हंबर्टसाठी. तो पूर्णपणे कोसळतो. वेड्यासारखा तिचा शोध घेतो, पण ती कुठेच सापडत नाही. त्याची खात्री पटते की क्विल्टीनेच तिला पळून नेलंय. तो इतका खचतो की त्याला काही काळ मानसिक रुग्णालयात पण राहावं लागतं. हो, म्हणजे दुसऱ्या भागाच्या शेवटी त्याचा तो प्रेमाचा वगैरे सगळा भ्रम पूर्णपणे तुटलेला आहे आणि तो अपराधाच्या जगात पूर्णपणे बुडालेला दिसतो. तिसरा भाग, कथा आता काही वर्षांनी पुढे जाते. लोलिता गायब होऊन बराच काळ गेलाय. हो, आणि हंबर्ट अजूनही तिला शोधतोय. पण आता त्याचा शोध हा फक्त लोलिताचा नाहीये, तो क्लेअर क्विल्टीचा पण शोध आहे. क्विल्टी त्याचा शत्रू आहे, ज्याने त्याची वस्तू चोरली आहे असं त्याला वाटतं. आणि मग अचानक एक दिवस त्याला लोलिताचं पत्र मिळतं. हो, अनपेक्षितपणे. ती आता 17 वर्षांची आहे, लग्न झालेलं आहे तिचं, आणि ती गर्भवती आहे. रिचर्ड शिलर नावाच्या एका साध्या मुलासोबत ती राहतीये. आणि ती पैशांची मदत मागते. हो, पत्रातला तो शांत व्यावहारिक सूर हंबर्टला खूप धक्का बसतो. कारण ही त्याच्या डोक्यातली लोलिता नाहीये, ही डोलोरेस आहे. तो तिला भेटायला जातो. ती भेट खूप महत्वाची आहे, नाही का? खूपच. कारण ती पूर्वीची निम्फेट नाहीये, एक सामान्य थकलेली प्रौढ तरुणी आहे. आणि त्यांच्या बोलण्यातून सगळं स्पष्ट होतं. हो, लोलिता म्हणजे डोलोरेस खूप शांतपणे पण ठामपणे सांगते की त्यांच्यात कधीच प्रेम नव्हतं. त्याने तिचं आयुष्य, तिचं बालपण उद्ध्वस्त केलं. आणि ती क्विल्टीसोबत का पळून गेली हेही सांगते. हो, कारण तिला हंबर्टच्या त्या नियंत्रणातून, त्या त्रासातून सुटका हवी होती. हे ऐकून हंबर्टच्या सगळ्या भ्रमांचा चक्काचूर होतो. पण क्विल्टीनेही तिचं शोषणच केलं, नाही का? अगदी. तिने तेही सांगितलं. क्विल्टीने तिला फसवून अश्लील सिनेमात काम करायला लावण्याचा प्रयत्न केला, म्हणून तिने त्यालाही सोडलं. आणि जेव्हा हंबर्ट तिला पुन्हा त्याच्यासोबत यायला विचारतो, तेव्हा ती स्पष्ट नकार देते. मी आता तुझी लोलिता नाही. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कदाचित याच क्षणी पहिल्यांदा हंबर्टला त्याच्या कृत्यांची खरी भीषणता जाणवते. त्याला पश्चाताप होतो. पण तो क्षणिक ठरतो, कारण लगेच त्याच्या मनात सूडाची भावना येते. बरोबर. पश्चातापाची जागा सूड घेतो.
त्याला आता फक्त क्विल्टीला संपवायचा आहे. तो त्याचा पत्ता शोधून काढतो आणि त्याच्या त्या विचित्र मोठ्या हवेलीत जातो. ती भेट हंबर्ट आणि क्विल्टीशी हं. ती खूप विचित्र आहे असं म्हणतात. हो, म्हणजे ती भयानक आहे, पण त्यात एक विचित्र विनोदीपणा पण आहे. क्विल्टी नशेत असतो, तो हंबर्टची चेष्टा करतो, त्यांच्यात विचित्र संवाद होतात, साहित्यिक टोमणे असतात आणि शेवटी हिंसा. हंबर्ट क्विल्टीवर गोळ्या झाडतो. ही हत्या पण नियोजनबद्ध नाहीये. नाही, अजिबात नाही. ती गोंधळलेली, अनाडी आहे आणि क्विल्टीच्या मृत्यूने हंबर्टला काहीच मिळत नाही. उलट त्याचं नैतिक पतन पूर्ण होतं. हत्येनंतर तो शांतपणे निघून जातो आणि पकडला जातो. हो, तुरुंगात खटल्याची वाट पाहत तो आपलं हे हस्तलिखित पूर्ण करतो. आता तो लोलिताला नाही तर डोलोरेसला उद्देशून लिहितोय, तिच्या खऱ्या नावाने. त्याला कळतं की प्रेम म्हणजे वासना नव्हती. तर हळुवारपणा होता आणि आपण तिचं किती नुकसान केलंय ही जाणीव होती. पण हे सगळं खूप उशिरा कळतं त्याला. आणि तुरुंगातच त्याला कळतं की डोलोरेसचा बाळंतपणात मृत्यू झाला. हो, आणि मग खटला सुरू व्हायच्या आधीच हंबर्टचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. त्याची कहाणी त्याचा हस्तलिखित जॉन रे ज्युनियरच्या प्रस्तावनेसह प्रकाशित होतं, जिथून आपण सुरुवात केली होती. तिसऱ्या भागात म्हणजे भ्रम आणि वास्तव यांचा संघर्ष टोकाला पोचतो. कला विरुद्ध नैतिकता आणि हंबर्ट क्विल्टी हे दोघे कसे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत हेही गडद होतं. आणि आता आपण या कथेच्या जवळजवळ शेवटाकडे आलो आहोत. नॅबोकॉफच्या या जटिल आणि विचार करायला लावणाऱ्या जगाचा हा आढावा जर तुम्हाला आवडला असेल तर बुकवाईज विथ विशाल चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हां, तर कादंबरीचा शेवट किंवा निष्कर्ष तो खरं तर हंबर्टच्या तुरुंगातल्या शेवटच्या विचारांमध्ये आणि जॉन रेच्या प्रस्तावनेत मिळतो. हंबर्टला उशिरा का होईना जाणीव होते आपल्या चुकीची आणि लोलिताच्या माणूसपणाची. हो, त्याचं ते निम्फेटचं आकर्षण आता पश्चातापात बदललंय. तो तिला डोलोरेस म्हणतोय, तिच्या खऱ्या नावाने ओळखतोय, हे महत्वाचं आहे. त्याला काहीच मिळत नाही त्यातून. तुरुंगात तो लिहितो, त्याला वाटतं कलेतून, त्याच्या शब्दांतून तो लोलिताला अमर करेल. पण इथेच तो मोठा प्रश्न येतो, कला पापाला माफ करू शकते का? बरोबर, कला सौंदर्य निर्माण करते, पण ती नैतिक जबाबदारीतून सुटका देऊ शकते का? नॅबोकॉव्ह याचं उत्तर देत नाहीत. ते प्रश्न आपल्यासमोर ठेवतात. आणि शेवटी दोघेही मरतात, हंबर्ट आणि डोलोरेस. त्यांची कहाणी आपल्यापर्यंत पोहोचते ती त्या काल्पनिक संपादकामुळे, जॉन रे ज्युनियरमुळे. हो, आणि त्याची प्रस्तावना कथेला एका नैतिक धड्यासारखी सादर करते. पण कादंबरी स्वतःच त्या सरळसोट नैतिकतेला आव्हान देते. हेच तर नॅबोकॉफचं यश आहे नाही का? ते वाचकाला हंबर्टच्या त्या सुंदर मोहक भाषेच्या जाळ्यात ओढतात. आणि त्याचवेळी त्याच्या कृतींच्या नैतिकतेवर विचार करायला भाग पाडतात. सोपं उत्तर नाहीये इथे. खरं तर ही कथा कशाबद्दल आहे? दुसऱ्या माणसाला, इथे एका मुलीला वस्तूसारखं वागवण्याचे काय भयंकर परिणाम होतात याबद्दल आहे. हो, हंबर्टने डोलोरेस या जिवंत मुलीला घेतलं आणि तिला आपल्या कल्पनेतल्या लोलितामध्ये बदलून टाकलं. तिचं स्वतंत्र अस्तित्वच नाकारलं. आणि त्याची शिक्षा काय? तर त्याला हे सत्य कळतं, पण खूप उशिरा. अगदी. कादंबरीच्या शेवटी तो कलेबद्दल, अमरतेबद्दल बोलतो. मी फक्त टिकाऊ रंगांच्या रहस्याबद्दल, भविष्यसूचक सॉनेट्सबद्दल, कलेच्या आश्रयाबद्दल विचार करत आहे. आणि हीच एकमेव अमरता आहे जी तू आणि मी वाटून घेऊ शकतो, माझी लोलिता. कला टिकून राहते, पण ही अमरता किती दुःखद आहे इथे. हे पुस्तक आपल्याला कलेची ताकद आणि तिची मर्यादा या दोन्हींवर विचार करायला लावतं. नक्कीच. म्हणूनच लोलिता आजही इतकी महत्वाची आणि तितकीच अस्वस्थ करणारी कादंबरी आहे. मानवी स्वभावाचे अंधारे कोपरे, वासना आणि नैतिकता यांतील तो झगडा आणि भाषेची ताकद आणि तिची फसवणूक या सगळ्यावर ती जबरदस्त प्रकाश टाकते. पण ही होती व्लादिमीर नबोकोव यांच्या लोलिता या अत्यंत जटिल, वादग्रस्त आणि विचारप्रवृत्त करणाऱ्या कादंबरीवरची आपली सविस्तर चर्चा. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा असाच आढावा किंवा त्यावर चर्चा ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमची निवडच पुढच्या भागात सादर केली जाईल. बुकवाईज विथ विशालला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.